आणखी एक महत्त्वाची बातमी, सकाळी कारागृहातून फोन आला की विशालने आत्महत्या केली आहे असं विशालच्या आईवडिलांनी सांगितलंय। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीने आत्महत्या केली आहे। विशालची हत्या करण्यात आली असा आरोप विशाल गवळीच्या आईवडिलांनी केलाय। तर विशाल आत्महत्या करू शकत नाही, त्याला फसवलं गेलंय। विशालच्या आईवडिलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सकाळी कारागृहातून फोन आला, विशालने आत्महत्या केली आहे असं विशालचे वडील म्हणाले। आपल्यासोबत बोलण्यासाठी विशाल गवळी याची आई आहे। ताई, काय सांगाल, त्याने आत्महत्या केलेली आहे असं 4:30 वाजता सकाळी हे वृत्त समजतंय आणि आपण देखील आता तळोजा कारागृहाच्या बाहेर आला। ते मला पोलीसवाल्यांनी सकाळी 7 वाजता ना फोन केला, तर मला बोलतो तुम्ही कोण आहे, विशालची आई आहे का? तर मी बोलली हा मी विशालची आई आहे। तर पुढे बोला ना, तेव्हा नंतर मग तो बोलला, वापस मला बोलला इंदिरा गवळी आहे का? तर हा मी बोललो इंदिरा गवळी आहे। तर मी त्याला बोलता पुढे बोला मनुष्यान, तर असं बोलला नाही। तर मग नंतर बोलतो की मग विशालने आत्महत्या केली। तर मी त्याला सवाल विचारणार होतो की कशी माझ्या मुलाने आत्महत्या केली। माझा मुलगा आत्महत्या करणारच नाही। मी जबरदस्ती माझ्या मुलाला कधी पण बोलायची ना, तर तो वरती मला बोलायचा आत्महत्या करणं म्हणतो पाप आहे मोठा। माझ्या मुला असं आत्महत्या करणार नाही, राजकारण खेळले या इथं पोलिसवाल्यांना पैसे देऊ शान ते असं केलेलं आहे। विशाल सोबत शेवटचं बोलणं केव्हा झालं होतं? विशालचं बोलणं झालेला झालं 8 दिवस झालं। विशालच्या शपथ मला बोलणं झालं। तुमचं म्हणणं काय, विशालने आत्महत्या केली नाही? नाही, आत्महत्या नाही केली। त्याने लहान अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे, ही तरी माहिती खरी आहे? नाही नाही नाही, हे सर्व राजकारण खेळल्यात केला दुसऱ्यानी आणि सर्व याला भरायला लावले। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं एकंदरीत फसवलं गेलेलं आहे तुमच्या फसवले मुलाला? नाही, फसवलेलं आहे माझ्या मुलाला। तुम्ही सरकारकडे काय नाही मागणार आहे, काय दाद मागणार आहात? आता काय, आता बघू, आता भावाला माझे पोरा मोठे येतात, बघू आता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह मी रवी खराट, TV9 मराठी, तळोजा, नवी मुंबई।